नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। त्याने माझा चेहरा त्याच्या चेहऱ्याजवळ धरला आणि त्याचे ओठ हळूहळू माझ्या ओठांच्या दिशेने येत होते। मला वेगळाच अनुभव जाणवत होता। कितीतरी वर्षात मी सुद्धा त्याला प्रतिसाद देऊ लागले। मी त्याच्या ओठांजवळ ओठ टेकवले आणि त्याला दीर्घ चुंबन देऊ लागले। त्याने त्याचा हात माझ्या कमरेवर नेऊन मला जवळ ओढलं। बाई, मी तर पाणी झाले। नंतर त्याने मला वरच्या मजल्यावर घेऊन, नमस्कार मित्रांनो, मी शोभा लहादे। मित्रांनो, ही माझी खरी कहाणी आहे। जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे सुरुवातपासून सुरू करूया। आपली ही कथा लग्नानंतरची पहिली 1-2 वर्ष प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील एक क्षण असा असतो जो त्यांना त्यांच्या हृदयात आणि मनात जपून ठेवायचा असतो। तो काळ आयुष्यातील सर्वात प्रिय आणि गोड आठवणीपैकी एक आहे आणि नवीन लग्न झाल्यावर प्रत्येकासोबत या गोष्टी घडतातच। माझ्या बाबतीतही तसंच घडलंय। वयाच्या 18व्या वर्षी माझं लग्न रवीशी झालं होतं। तशी मी दिसायला देखणी अतिशय सुंदर आणि कमनीय बांधा असणारी मुलगी होती आणि आता ही माझ्यात काही फारसा बदल झाला नाही। रवी एक चांगला माणूस होता आणि त्याचा स्वभावही जेवढा छान होता। पहिल्याच वेळेस जेव्हा माझ्या काकूंनी मला रवीबद्दल सांगितलं आणि त्याचा फोटो दाखवला, तेव्हा तो फोटो पाहूनच मी त्याला माझ्या जीवनसाथी मानलं होतं। फोटोतच त्याचा देखणा चेहरा, उंची आणि मजबूत शरीर पाहून मी रवीसोबत लग्नाला होकार दिला होता। रवी एका बँकेत मॅनेजर होता। दोन्ही कुटुंबांनी मिळून आमचं लग्न ठरवलं। जसं मी त्याला पाहताच लग्नाच्या परवानगी दिली होती, तशी त्यानेही मला पाहताच पहिल्यांदाच लग्नाला होकार दिला आणि लवकरच आमच्या दोघांचं लग्न झालं। मी आणि माझ्या पती रवीसोबत माझे नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी माझ्या सासरच्या घरी आले। रवी आणि मी खूप चांगले आयुष्य जगत होतो। आम्ही दोघे आयुष्याचा आनंद घेत होतो। आमच्या लग्नाच्या एका आठवड्यात आम्ही एवढं फिरलो जेवढं मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात फिरले नव्हते। नवीन लग्न झाल्यावर घरी पाहुण्यांची तारांबळ बऱ्यापैकी राहायची, पण जेव्हा आम्हाला वेळ मिळायचा तेव्हा आम्ही एकमेकांसोबत हरून जायचो। आयुष्याच्या सुखदुःखाच्या वाटेवर रवीने कधीच माझा साथ सोडली नाही। आमचा संसार गुण्यागोविंदाने नांदत होता। हळूहळू वेळ निघून गेला आणि सुमारे 2 वर्षांनी माझी मुलगी आशाचा जन्म झाला। आशाचा जन्म झाला तेव्हा आम्ही दोघेही खूप आनंदी होतो। आयुष्य आनंदाने चाललं होतं। आता आशा 7 वर्षाची झाली होती, पण मग काहीतरी अनपेक्षित घडलं आणि असं काही घडलं ज्याची मी कधीच कल्पना केली नव्हती। एक दिवस मी सकाळी 9 वाजता घरातील काही काम करत होती, तेव्हा निरोप आला की माझा नवरा रवी ऑफिसला जात असताना कार अपघातात मला सोडून गेला। त्याच्या जाण्याने मला इतके दुःख झाले की मी हसणे आणि बोलणे थांबवलं। माझ्या सुखी जीवनात दुःखाचे ढग भरून आले होते। रवीची आठवण येताच मी सतत अश्रू ढाळत राहिले। देवाचे नशीब कोण टाळू शकेल? नियतीत जे लिहिलं ते तर होणारच, असं म्हणून मी स्वतःला समजावत होते आणि मी रवी आणि माझी मुलगी आशाच्या आठवणीसह माझ्या आयुष्यात हळूहळू पुढे जाऊ लागले। आई बाबा आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनी मला दुसऱ्या लग्नासाठी खूप प्रोत्साहन देत होते, पण मला रवीच्या आठवणी सोडायच्या नव्हत्या, म्हणून मी पुन्हा लग्न केले नाही। रवी एका सहकारी बँकेत नोकरी करत असल्याने मला रवीची नोकरी मिळाली आणि मी रवीच्या बँकेत मिळालेल्या नोकरी स्वीकारली आणि आशासोबत पुन्हा एकदा माझ्या आयुष्याची सुरुवात करायची ठरवली। जीवनसाथी गमावण्याचे दुःख तुम्ही समजू शकता। हळूहळू आशाही मोठी होऊ लागली। शाळा, कॉलेज आणि कॉलेजनंतर तिने फॅशन डिझाईनचा कोर्स केला आणि तिला एका गारमेंट कंपनीत चांगली नोकरी मिळाली। मित्रांनो, माझी खरी कहाणी आता इथून पुढे सुरू होते। आशाच्या ऑफिसमध्ये राहुल नावाचा एक मुलगाही काम करत होता आणि तो तिच्यासोबत एकाच कंपनीत काम करत असल्याने हळूहळू आशा आणि राहुलची मैत्री झाली आणि दोघेही हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडले। आशा माझी मुलगी कमी आणि मैत्रीण जास्त होती। 14 वर्षापासून आशा माझी आणि मी आशाचा आधार म्हणून राहत होतो, त्यामुळे आशा माझ्यापासून काहीच लपवत नव्हती। माझ्याशी ती सर्व काही शेअर करत असे। जेव्हा मला राहुलबद्दल कळालं तेव्हा तिनेच मला त्याच्याबद्दल सांगितलं। मी राहुलबद्दल बोलले आणि आशाला राहुलची माझी ओळख करून देण्यास सांगितले, पण मी माझ्या मुलीच्या पसंतीला संमती दिली। बिगर बापाची लेक लहानपणापासून जीवनात एवढं दुःख माझ्यासोबत तिने सुद्धा बघितलं होतं, म्हणून तिच्या मर्जीला नकार देण्याची माझी हिंमत झाली नाही। 2 दिवस निघून गेले। मी आवरून बँकेत कामावर जाण्यासाठी निघाली। तेवढ्यात आशा म्हणाली, आई, आज राहुलने आपल्या दोघांना संध्याकाळी पॅराडाईज कॅफेमध्ये बोलावलं आहे भेटायला। राहुल तसा चांगला मुलगा होता, पण घराऐवजी कॅफेमध्ये बोलावणं हे मला जमलं नाही। तरीसुद्धा मी म्हणाले, ठीक आहे आशा, मी बँकेतून सुटल्यावर संध्याकाळी तिथे पोहोचेन, तू आधी जा। आशा असली ती खूप आनंदी दिसत होती। ठीक आहे आई म्हणून ती आनंदीत निघून गेली आणि मी माझ्या कामावर निघाली। दिवसभर मी कामात गुंग होते। संध्याकाळी 5 वाजता बँक बंद झाल्यावर मी थेट पॅराडाईज कॅफेमध्ये गेलो। राहुल आणि आशा तिथे एका टेबलावर माझी वाट पाहत होते। राहुलचा उंच कंबरडा आणि मनमोहक चेहरा पाहून मला अचानक रवीची, माझ्या नवऱ्याची झालेली पहिली भेट आठवली। तो रवीसारखा दिसत होता। काही अंतरावर बसलेला राहुल सूर्यासारखा चमकत होता। मी तिथे टेबलाजवळ पोहोचताच राहुलने हात जोडून माझे स्वागत केले आणि मला
बसण्यास सांगितलं. मी राहुलकडे पुन्हा पुन्हा पाहत होते. माझी नजर त्याच्या आकर्षक चेहऱ्यावर अटत नव्हती. त्याच्यात कसली ओढ होती मला माहीत नाही. रवी माझ्यात विचारात पुन्हा पुन्हा येत होता. मी आशा आणि राहुल सोबत बसलो. मी राहुलला आशाबद्दल विचारले. मी खूप प्रश्न विचारले आणि राहुलच्या उत्तरांनी समाधानी होऊन मी घरी परतलो. घरी आल्यानंतर आशा माझ्याकडे नजर लावून पाहत होती. मग मी तिला राहुलच्या पालकांना भेटायला सांगितलं आणि त्या रात्री मला झोप येत नव्हती. राहुलचा चेहरा माझ्यासमोर पुन्हा पुन्हा येत होता. मला रवीसोबत घालवलेले ते क्षण आठवू लागले. इतक्या वर्षात पहिल्यांदा असं वाटत होतं की माझ्या आतील स्त्री बाहेर यायला आतुर झाली होती आणि मला रवीची खूप आठवण येत होती. वर्षे मी एकटी राहत होते. आज मला आतून इतकी तीव्र इच्छा होती की मी कोणीतरी येऊन मला कुठेतरी दूर सुखाच्या सागरात घेऊन जावं. वयाच्या 42व्या वर्ष पण बघून भल्याभल्यांचे काळीज घायाळ होत होतं. मी अजूनही सुंदर आणि देखणी दिसत होते. थोडक्यात सांगायचं झालं तर माझं शरीर खूप सुंदर आहे. मुलींचं पालनपोषण करण्यात माझं वय कधी हातून निघून गेलं समजलंच नाही. कधी स्वतःसाठी नाही जगले तरी पण आजही माझं स्वरूप हे उत्तम आहे. माझी मुलगी आशाही माझ्यापेक्षा कमी सुंदर म्हटलं तरी चालेल. आज अचानक मला रवी दिसला होता. इतक्या वर्षात पहिल्यांदा माझ्यासोबत काहीतरी घडत होतं. त्या रात्री मला लवकर झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी राहुलला परत बघायचा विचार माझ्या मनात आला. ते कसं शक्य होईल पण मी थोडा विचार केला आणि आशाला हाक मारली. आशा कुठे आहेस ग पोरी? आशा किचनमध्ये चहा बनवत होती. आवाज ऐकताच ती धावत बाहेर येऊन म्हणाली, हा आई बोल, काय झालं? मी आशाला राहुलशी संपर्क साधण्यासाठी राहुलच्या पालकांशी बोलावण्यास सांगितलं आणि पुढील 2 दिवसात मी राहुलच्या पालकांना भेटले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी मिळून आशा आणि राहुलचे लग्न ठरवलं. मला दुःख आणि आनंद दोन्ही वाटत होती. माझी मुलगी ही आशा तिच्या प्रियकरासोबत तिच्या नवीन आयुष्यात प्रवेश करणार आहे याचा आनंद आणि मी आता एकटी राहणार, मुलगी मला सोडून जाणार याचं दुःख. आशा आणि राहुलच्या लग्नाची तारीख 20 दिवसांनी निश्चित झाली. लग्नाची तयारी सुरू झाली होती. बघता बघता दिवस सुटत होती. आता लग्नाच्या 5 दिवस बाकी होते. आज सकाळपासून मला थोडे अस्वस्थ वाटत होते. कारण काय माहीत तर मी बँकेत जाण्याचा निर्णय घेतला आणि आशाला घरचं काहीच काम सोपवून मी बँकेत गेली. बँकेत मला बरं वाटत नव्हतं. मला माहीत नाही की माझं पोट कसं बिघडलं आणि मी बँकेत जोरदार उलट्या केल्या. मला चक्करही येत होतं. मी आता बँकेतून घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या आजाराबद्दल बँक मॅनेजरला सांगितल्यानंतर मी बँकेतून घरी जाण्यासाठी निघाले. माझा जीव गुटल्यासारखा होत होता म्हणून मी दवाखान्यात जाण्याचं टाळत वाटेत एका किमीच्या दुकानात औषध घेतलं आणि घरी आले. फ्लॅटच्या 2 चाब्या असल्याने एक माझ्याकडे आणि दुसरी आशाकडे होती. मी जाऊन माझ्या चाबी घेऊन फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि पाहिलं तर संपूर्ण घर अस्तव्यस्त झालेलं होतं. मला काही समजत नव्हतं. मी घाबरले आणि फरशीवर बघितलं तर काही कपडे जमिनीवर पडले होते. मला खरोखर आश्चर्य वाटत होतं की हे सर्व कपडे कोणाचे आहे आणि इथे कोण कोण आहे. आशा तर यावेळी तिच्या ऑफिसमध्ये असावी. घरात चोर आले तर नाही ना? अचानक माझ्या मनात 100 प्रश्न येऊ लागले. कपडेही जमिनीवर पडले होते. मी दचकले. नेमकं काय गोंधळ आहे मला कळत नाही. एका अज्ञात भीतीने मी हळूहळू बेडरूमकडे जाऊ लागले. दार थोडे उघडे होते. आत मंद प्रकाश पडला होता. आतला दृश्य पाहून मी थक्क झाले. माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. आतमध्ये आशा आणि राहुल होते. आशा कामावर आज गेलीच नव्हती. ती फक्त बसस्टॉपवर जाऊन परत आली होती. मी बाहेर उभी राहून त्या दोघांकडे पाहत होते. कारण दोघेही दुसऱ्या बाजूला तोंड करून उभे होते. मी मनात विचार करू लागले की हे दोघे 5 दिवसांनी लग्न करणार आहेत. माझे डोळे रागाने लाल झाले. तरी त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही. मी जोरात ओरडले आणि म्हणाली, आशा तू काय करतायस? अचानक माझा आवाज ऐकून आशाला धक्का बसला आणि ती डोळे मोठे करून माझ्याकडे पाहू लागली आणि म्हणाली, आई तू माझा मोठा आवाज ऐकून राहुल अचानक घाबरला आणि आशा दोघी मला अचानक पाहून त्यांना धक्काच बसला. कधीच वाटलं नव्हतं की यावेळी घरी येऊन शकेल. माझा राग अनावर झाला होता. मी नाक पुसकारलं आणि तिथून दुसऱ्या खोलीत येऊन बसले. काही वेळाने आशा माझ्याकडे आली पण कदाचित राहुल माझ्याशी न बोलता निघून गेला. ती माझ्याजवळ आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती माझ्याजवळ येत म्हणाली, आई मला माफ कर. आशा रडत होती आणि हात जोडून माफी मागत होती. मी डोकं खाली ठेवून बसले होते. मी माझं डोकं वर केलं आणि आशाच्या गालावर जोरात थप्पड मारली. मला तिचा खूप राग आला होता. तो 5 दिवसही वाट पाहू शकत नाही का? मी रागात विचारलं. आशा म्हणाली, आई मला माफ कर. ही माझी चूक आहे. राहुलला कंपनीतून मी बोलावलं. राहुल एका चांगल्या स्वभावाचा मुलगा होता. ती म्हणाली, तो म्हणत होता की आता आपण दोघं लग्न करणार आहोत ना. त्या दिवशी मी पहिल्यांदाच माझ्या फुलासारख्या मुलीवर हात उचलला. आशाजीला मी आतापर्यंत खूप काळजी घेऊन वाढवलं होतं. जिची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करायची. आज तिच्या डोळ्यात अश्रूंचा महासागर होता. आज मला इतका राग आला होता की हे मला कळलंच नाही. रात्री झोपताना मला पश्चाताप झाला आणि राहुलला मी बाथरूममध्ये बघितलं. याचं समाधान होत दुसऱ्या दिवशी सकाळी मी आशाच्या खोलीत गेले. आशा अजूनही झोपली होती. मी रागावल्याने ती रात्रीच तर जेवण न करता झोपली होती. मी तिच्या शेजारी बसले आणि तिच्या डोक्याला हात लावू लागली.
आशा उठली आणि तिने मला मिठी मारली, रडू लागली आणि माझी माफी मागू लागली. आई मला माफ कर, लग्नाआधी मी हे करायला नको होतं. आई मला माफ कर. आशा रडत होती आणि वारंवार माझी माफी मागत होती. मी तिच्या डोक्याला हात लावत म्हणाली, चल उठ, काही हरकत नाही. आता तुला ऑफिसला जायचं आहे आणि मलाही, आणि लग्नाचे अजून खूप काही काम बाकी आहे. चल आता उठ. खरंच मी तिला समजावून घेतलं. आम्हा दोघांनी असं वाटलं होतं की जणू कालच काहीच घडलं नाही. आशा तयार झाली आणि तिच्या ऑफिसला निघून गेली. पण मी प्रकृती अस्वस्थ असल्याच्या कारणाने सांगून बँकेतून रजा घेतली. आज माझं मन आणि मेंदू काहीतरी घडून आणण्याच्या मनस्थितीत होतं. राहुलचा चेहरा सतत माझ्या डोळ्यासमोर येत होता. काल जेव्हापासून मी राहुलला पाहिलं, मी फोन उचलला आणि राहुलचा नंबर डायल केला, पण त्याने पहिल्यांदा माझा फोन उचलला नाही. कदाचित तोही कालच्या घटनेने आश्चर्यचकित आणि अस्वस्थ झाला असेल. मी दुसऱ्यांदा नंबर डायल केला आणि राहुलने फोन उचलला. तो फोन उचलताच तोही माझी माफी मागू लागला. हो आई, कृपया आम्हाला माफ करा. आम्ही दोघेही चुकलो. आम्हाला माफ करा. मी राहुलला सांगितलं की तुला माफ करेन, आता मला भेटायचं आहे असं बोलून मी फोन डिस्कनेक्ट केला. काही वेळाने दाराची बेल वाजली. मी येऊन दार उघडलं. दारात फक्त राहुल होता. मी राहुलला आत येण्यास सांगितलं. त्यावेळी मी नाईट सूट घातला होता, ज्यामध्ये माझे शरीर स्पष्ट दिसू लागले होते. राहुल आत येताच त्याने माझे पाय धरले आणि त्याला माफी करायची विनंती करू लागला. मी राहुलला उचलला आणि म्हणाले, मी तुला माफ करेन. पण राहुल, पण काय आई? मी थोडं हसून म्हणाले, वेळ आली की मी सांगेन, आणि त्याला चहा पाणी करून रवाना केलं. माझा प्लॅन जरा वेगळाच होता. राहुलमध्ये मला माझ्या नवऱ्याची छवी दिसत होती. संध्याकाळी आशा घरी आली. मी माझ्या खोलीत टी व्ही बघत बसले होते. ती माझ्याजवळ आली, म्हणाली, आई तुला एक बातमी सांगायची आहे. मला प्रमोशन मिळालं आहे आणि कामासाठी नवीन शहर. मला कळत नव्हतं की काय करावं, कारण लग्न 4 दिवसांवर येऊन ठेपलं होतं. म्हणून मी राहुलला फोन केला आणि सांगितलं. त्यांना होकार दिला. म्हणाला, लग्न झाल्यानंतर आपण दोघे जाऊ. मी पण माझी बदली करून घेतो. मला हे जरा विचित्र वाटलं आणि या गोष्टीचं नवलही वाटलं. मी माझ्या मुलींना मला सांगण्याआधी राहुलला सांगितलं. मी हा विचार करत होते. तेवढ्यात आशा म्हणाली, आणि अगं आई, राहुल म्हणाला की आपण आईची बदली करून त्यांनाही आपल्यासोबत घेऊन जाऊ. काय खरंच? राहुल असं म्हणत होता. मी आशाला विचारलं. हो ग आई. एवढं बोलून ती आनंदात उठून तिच्या खोलीकडे गेली. बघता बघता दिवस लुटले आणि राहुल आणि आशाचं लग्न पार पडलं. आशा सासरी गेली आहे आणि मी आता पूर्णपणे एकटी झाली. एवढं मोठं घर आणि मी एकटी. लग्नाला जवळजवळ 1 महिना उलटून गेला. ठरल्याप्रमाणे आशा बदली करून पुण्याला शिफ्ट झाली. राहुलसोबत मला आशापेक्षा जास्त आठवण राहुलची येत होती. तसं आशा आणि राहुलसोबत माझं दररोज फोनवर बोलणं होत होतं. मुलगी आनंदात तिच्या संसारात तरली होती. मी तिला पुण्याला येण्यासाठी विनवणी करत होते, पण मला त्याच्यामध्ये तिथं राहायला जाणं योग्य वाटत नव्हतं. अखेर एक दिवस मला राहुलचा फोन आला. त्यांनी सांगितलं की आशांना कंपनीच्या एका प्रोजेक्टसाठी अमेरिकेला जायचा चान्स मिळाला आहे. हे ऐकून मला खूपच आनंद झाला. आशाही खूप आनंदी होती. मी विचारलं तर माहीत झालं की या प्रोजेक्टसाठी तब्बल 2 महिने तिला तिथेच राहावं लागणार आहे. तोपर्यंत राहुल एकटाच घरी असेल. त्याला कामावर जावं लागत. घरचे सर्व काम करण्यासाठी आशाने मोलकरीण ठेवली होती. तरीसुद्धा दोघांची इच्छा होती की मी इथे जाऊन राहावं. शिवाय मलाही संधी मिळाली होती राहुलसोबत राहायची. त्यांनी खूप विनवणी केल्यानंतर मी होकार दिला आणि बँकेत माझ्या सिनियर लोकांशी बोलून माझी बदली पुण्याला करून घेतली. त्यांनी मला भरपूर मदत केली आणि दुसऱ्या दिवशी पुणे गाठलं. पोचून मी स्वतः सर्वांची भेट घेतली आणि आशाला संध्याकाळी वाटी लावलं. पण दिवसभर मी नोटीस केलं की राहुलला मला चोरून लपून बघत होता. आशाला एअरपोर्टवरती सोडून राहुल आणि मी घरी परतलो. घरी येऊन राहुल आणि मी भरपूर गप्पाही केल्या आणि जेवण करून झोपायला गेलो. मला अजिबात झोप येत नव्हती. एवढं एकटं खडतर जीवन जगणारी मी राहुलला बघताच विरघळून जात होती. त्याच्या सोज्वल चेहरा व शांत स्वभाव माझ्या मनात त्याच्याविषयी आदर उत्पन्न करत होता. शिवाय तो माझी काळजीही करत होता. माझ्या मनात वेगळ्या हालचाली सुरू होत होत्या. अशा लहान असताना तिचे बाबा गेले. मी एकटीच या जगाला तोंड देत जगत आहे. या असल्या जीवनाने मी खूप असह्य झाले होते. मला कुणाचाच मानसिक आधार नव्हता. कुणाजवळ आपलं सुखदुःख सांगावं कसं कोणीच नव्हतं. माझ्या आयुष्यात असं माझं आयुष्य चालू होतं. घुसमटत पुण्यात येऊन आता 25 दिवस झाले होते. राहुल सकाळी 9 वाजता त्याची बाईक घेऊन निघायचा आणि मी रोज सकाळी 10 वाजता चौकात जाऊन रिक्षाने माझ्या कामावर जायची. एक दिवस असंच राहुल होऊन मला विचारलं, काय हो आई, असं काय चालू आहे मग तुमचं? काम सगळं व्यवस्थित चालू आहे का? कसल्या प्रकारची काही अडचण तर नाही ना? अडचण कसली? छे तसलं काही नाही. झाली तर रिक्षाची कधी लवकर मिळतो तर कधी उशिरा. अहो मग मला आधी सांगायचं ना. खरं तर मला सांगायचं पाहिजे होतं. तसंही मी रोज चौकापर्यंत पायी चालत जाता. तो चौक आपल्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. मी म्हणाले, अरे राहुल, बरंच काय आहे की मग दररोज चालल्यावर प्रकृती चांगली राहते. माणसाची इच्छा काही पण असो,
आता उद्यापासून मी सोडणार. माझ्या बाई करून तुम्हाला असं म्हणत तो तिथून निघून गेला. परत दुसऱ्या दिवसापासून तो मला बाईकवरून बँकेत न करत होता. बोलून चालून राहुल चांगला होता. तो रोज माझ्याजवळ येऊन एवढ्या आपुलकीने बोलायचा यायचा. असं रोजचं आमचं बोलणं चालू होतं. मला बँकेत सोडल्यावर दुपारची सुट्टी तो मला कॉल करून माझ्याशी प्रेमाने बोलायचा. माझी आपुलकीने चौकशी विचारपूस करायचा आणि बघता बघता बोलण्यात बरेच दिवस सरून गेली. एक दिवस राहुलने मला बँकेत सोडलं. आज जाणार होते तेवढ्याच त्याने मागून आवाज दिला. मी मागे वळले. तो बाईकवरून उतरून माझ्याजवळ आला. मी गेटवर उभे होते. तिथे आजूबाजूला कोणी नव्हतं. वॉचमॅन होता पण तो त्याच्या कॅबिनमध्ये होता. राहुल म्हणाला, ऐका ना, मला एक सांगायचं होतं. तुम्हाला सांगू का हो का नाही? तो म्हणाला, नको राहू द्या, तुम्हाला वाईट वाटेल. अरे नाही ना, सांग. मला नाही येणार तुझा राग. नंतर पुढे तो म्हणाला, शोभा मला तू खूप आवडतेस. मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून मी तुझा वेडा दिवाना झालो होतो. पण बायकोची आई म्हटल्यावर कसं सांगणार, म्हणून आता सांगतोय. त्याचं असं बोलणं ऐकून मी तर आधीच लाजलेच, कारण कुठले तरी मनापासून तो मला आवडायला लागला होता. मी पण मान्य केलं, हो राहुल, तू मला खूप आवडतो. पण माझं उत्तर ऐकून तो खूप खुशच झाला. त्याला तर वाटलं होतं की मला मिठीत घ्यावं. पण आम्ही बँकेच्या बाहेर उभं होतो. नंतर मात्र राहता आलं नाही. मी राहुलला एक प्रश्न केला, आशाशी तुझं लग्न झालेलं आहे, मग तरी देखील मी तुला का आवडते? तुझ्या बायकोवर तुझं प्रेम नाही का? त्यावर राहुल म्हणाला, हो, माझं पण लग्न झालं, पण माझी बायको माझ्या भावना अजिबात समजून घेत नाही. ती फक्त तिचं काम आणि तिच्या मैत्रिणी, सुट्ट्या तर शॉपिंग यातच गुंग असते. राहुल हे सगळं आशाबद्दल बोलत होता. आपुलकी, काळजी तुझ्या बोलण्याहून मला मिळाली, म्हणून तू मला आवडतोस. त्याचं बोलणं ऐकून मला कळालं की तो खरंच खूप एकटा आहे. एवढं बोलून तो निघून गेला आणि मी पण बँकेत आत गेले. दिवसभर कामात मन लागत नव्हतं, म्हणून मी दुपारीच घरी निघून आले. हे राहुलला कळताच तो सुद्धा अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन सरळ घरी निघून आला. शोभा, चला ना, आपण कुठेतरी बाहेर जाऊ फिरायला. इथे फक्त आपण दोघे असू, बाकी कोणी नाही. राहुल आता माझ्याशी नाव घेऊन बोलत होता. मी म्हटलं, हो चल. आमच्या हॉटेलमध्ये जाण्याचा विचार झाला होता, कारण सकाळच्या गडबडीत मी स्वतः जेवण देखील केलं नव्हतं. असं मी त्याला सांगितलं. तो लगेच उठला आणि बाहेर जाऊन बाईक स्टार्ट करून मला आवाज दिला. मी जाऊन बाईकवर बसले. थोड्याच वेळात त्याने बाईक एका भव्य हॉटेलवर थांबवली. आम्ही त्या भव्य हॉटेलच्या आतमध्ये गेलो. तिथे आम्ही बसलो होतो. ती जागा फक्त कपलसाठी होती. तिथे फक्त आम्ही दोघं आणि आमचं जेवण. आम्ही ऑर्डर दिली, पण जेवण यायला थोडा वेळ लागणार होता, म्हणून तोपर्यंत आम्ही शरबत मागवलं होतं. तेच पिता पिता आम्ही गप्पा मारत बसलो होतो. मी राहुलच्या शेजारीच बसले होते. तिथे बसण्यासाठी सोफे होते. आम्ही दोघे एका सोफ्यावर बसलो होतो. बाकीचे कपलही होते, पण ते आपापल्या पडदे लावून बसले होते. जेवण आलं. आम्ही दोघे सोबत जेवण करत होतो. जेवताना राहुल मला विनोदी चुटकुलेही सांगत होता. असंच तिथं मी राहुलने 5 वाजेपर्यंत दिवस घालवला. तो दिवस माझ्या आयुष्यातला खूपच सुखद दिवस होता, कारण मला राहुलने प्रेमळ वागणूक दिली होती, जे की आजपर्यंत कोणीही दिली नव्हती. माझ्या नवऱ्याने सुद्धा दिली नव्हती. परत राहुल आणि मी घरी आलो. हॉटेलमधून पोट भरून जेवून आल्याने आता मला रात्रीच्या जेवणाची गरज नव्हती. राहुलसुद्धा तिथे पोटभर जेवला होता. मी TV बघत बसले आणि राहुल उठून 15 मिनटं परत येतो असं बोलून बाहेर निघून गेला. 15-20 मिनिटांमध्ये तो वापस आला. परत आला तेव्हा त्याच्या हातात 2 पार्सल आणि 3 बियर होत्या. पाहून मी आश्चर्यचकित झाले. राहुल बियर पितो हे मला आज कळालं होतं. त्यांना अचानक ते बियर आणि पार्सल माझ्यासमोर ठेवलं. पार्सल सर मध्ये मंचुरियन होती. चल शोभा, मंचुरियन खाऊ. मंचुरियन मला तर बाई खूप आवडतात, पण तुला कसं माहीत? असं म्हणत मी एक पार्सल उघडलं. त्यानंतर आम्ही दोघं एकाच पाकिटामधील मंचुरियन खात होतो. मध्ये राहुल बियरचे 2-3 घोट पित होता. पिता पिता तोंड वाकडं तिकडं करत होता. राहुल, तू तोंड वाकडं तिकडं का करतोस? अगं शोभा, बियर कडू लागते म्हणून. छे छे, बियर कुठे कडू असते का? असं बोलताच मी दचकन त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तुला कसं माहीत की बियर कडू असते की नाही? मी तर आपला असाच अंदाज लावला. मला काय माहीत की असते की नाही? मला खरं सांग. तू असत असत विचारत होता. अरे आता तुझ्यापासून काय लपवणार? खरं सांगू तर माझ्या बँकेत असलेल्या मैत्रिणीबरोबर मी घेतली 1-2दा. बस तीही थोडीच, फक्त एका बाटलीच्या झाकणा एवढी. अच्छा, तर अशी भानगड आहे. शोभा, चाल ना मग आज आपण सोबत घेऊ. नको नको, मला पचत नाही. मला त्रास होतो. नंतर गप्प बस, मला वेळ समजती का? माझं ऐकणार नाहीस का तू? असं म्हणत राहुलने बियर माझ्या तोंडाला लावली. मी पण जास्त विनवणी न करता थोडी प्यायली. अचानक राहुलला काय झाले तो माझ्याकडे बघत राहिला. असं काय बघतेस रे? मी त्याला म्हणाले. तितक्यात माझे केस धरून त्याने माझा चेहरा त्याच्याजवळ धरला आणि त्याचे ओठ हळूहळू माझ्या ओठांच्या दिशेने येत होते. मला वेगळाच अनुभव जाणवत होता. कितीतरी वर्षात मी सुद्धा त्याला प्रतिसाद देऊ लागले. मी त्याच्या ओठावर ओठ टेकवले आणि त्याचा दीर्घ चुंबन घेऊ लागले आणि त्याचा हात माझ्या कमरेवर नेऊन मला जवळ ओढलं. बाई, मी तर पाणी झाली. नंतर त्याने मला वरच्या मजल्यावरून नेऊन माझ्या पार प्रेमाचा वर्षाव केला.
मी मंत्रमुग्ध झाले. नंतर राहुल म्हणाला, हे शोभा, एवढी उरलेली बियर घे, मलाही आता संपवायला खूप होईल. तू संपव ना, तू मगाशी थोडीच घेतली होती. नको. हो, मला नाही प्यायची. फेकून द्या, नाहीतर काही पण करा. मला नको आता. अगं असं काय करतेस, घे की प्लीज. त्याने खूप आग्रह केला, म्हणून मग मी शेवटची तयार झाली आणि प्यायली. मी पूर्ण एक बॉटल आत पिली होती, पण काही वेळाने अचानक मला अस्वस्थ वाटू लागले. घशात घरघर होत होते आणि चक्कर येऊ लागले होते आणि मी बेशुद्ध झाली. त्यानंतर रातभर काय घडलं मला काहीच आठवलं नाही. सकाळी जेव्हा मला शुद्ध आली, आजूबाजूला कोणीच नव्हतं. राहुल ऑफिसला गेला होता. मी उठून कपडे घातले आणि फ्रेश होऊन बँकेत निघून गेली. आशाला परत यायला अजून 12 दिवस बाकी होते. माझ्यातही काही प्रश्न होते, याची उत्तरं मला मिळत नव्हती. पण ते 12 दिवस आम्ही एकमेकांत घालवली, अगदी नवरा बायकोसारखी. अखेर तो दिवस आला. सकाळी घराची बेल वाजली. समोर आशा उभी होती. मला बघताच ती माझ्या पाया पडली. म्हणाली, अगं आई, कशी आहेस तू? मी ठीक आहे. तू कशी आहेस? कसा झाला तुझा प्रवास? राहुल मागे दरवाजात उभा होता. त्याने आशाचं स्वागत केलं, पण त्याच्या चेहऱ्यावर जरा देखील आनंद नव्हता. का? त्याचं कारण मला माहीत होतं. 4-5 दिवस असेच निघून गेले. कारण आशा माझ्यासाठी आणि राहुलसाठी बऱ्याच भेटवस्तू अमेरिकेतून घेऊन आली होती. राहुल आता माझ्याकडे दुर्लक्ष करत होता. आता माझं इतर राहणं योग्य नव्हतं. आशा माझी मुलगी होती आणि तिच्यासोबत अन्याय मी कसा करणार? मला वेगळ्या विचारांनी विळखा घातला होता. अखेर मी माझा निर्णय घेतला. रात्री आम्ही सर्वांनी सोबतच जेवण केलं. मी लवकर जेवून माझ्या रूममध्ये आले. मी खूपच घाबरले होते, विचारात बुडाले होते. मनात भरपूर प्रश्नही होते. माझ्यामुळे माझ्या मुलीचा संसार छे असं शक्य आहे? आणि जर आशाला माहीत झालं तर, की माझी आई माझ्याशी असं वागत आहे, तर असा विचार येताच मन अस्वस्थ होत होतं. शेवटी मी तिथून जाण्याचा निर्णय घेतला आणि बँकेतसुद्धा माझी बदलीविषयी बोलणी केली. बँकेत माझ्या काही मित्रांच्या मदतीने 4-5 दिवसात मला बदली मिळाली. हे मी घरी सांगितलं तर आशा आणि राहुल मानायला तयारच नव्हते. राहुल तर नुसता माझ्याकडे रागाने बघत होता आणि आशाही म्हणाली की काय गं आई, आत्ताच तर आले आणि तू जायचं बोलतेस? नाही बाळा, मला जावं लागेल. जास्त दिवस मी इथे राहू शकत नाही. राहुलचा चेहरा उतरला होता. दुसऱ्या दिवशी माझा बँकेत शेवटचा दिवस होता, म्हणून मी लवकर जाणार होती. राहुलने मला मोटरसायकलवरून बँकेत सोडलं. मी गेटच्या आत जाणार तेवढ्यात त्याने मला आवाज दिला. मी थांबले. गेटवर आजूबाजूला कोणी नव्हतं. तो माझ्याजवळ आला. येऊन म्हणाला, शोभा, तू का जातेस मला सोडून? तू आमच्याबरोबर राहा. अरे राहुल, मी नाही राहू शकत आता इथे. का नाही राहू शकत? तुझी काळजी मला कळतंय. मी तसं कधी होऊ देणार नाही, असं म्हणत तो रडायला लागला. नकळत माझे डोळे अश्रू आले. राहुलच्या डोळ्यात अश्रू पाहून माझेही डोळे भरून आले. क्षणभर मला वाटलं सगळं विसरून त्याच्यासोबत राहावं, पण पुढच्या क्षणी आशाचा निरागस चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. मी स्वतःला सावरलं. राहुल, काही नाती कितीही मनापासून जपली तरी त्यांना नाव देता येत नाही. आपल्यालाही सत्य स्वीकारावंच लागेल. माझ्या शब्दांनी तो आणखी शांत झाला. त्याने माझा हात हलक्याच हातात घेतला आणि म्हणाला, शोभा, माझ्या आयुष्यात तू आलीस ते काही दिवस माझ्यासाठी स्वप्नासारखे होते, पण तुझा निर्णय मी मान्य करतो. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी हळूच हात सोडवला आणि बँकेच्या गेटमधून आत निघून गेले. दिवसभर माझं कामात मन लागत नव्हतं. प्रत्येक क्षणी राहुलची आठवण मनाला टोचत होती. संध्याकाळी निरोप समारंभ झाला. सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या, भेटवस्तू दिल्या, पण माझ्या मनात मात्र निरोपाचा वेदनादायक भार होता. बँकेतून बाहेर पडताच राहुल तिथेच उभा होता. दोघांनी काही क्षण एकमेकांकडे शब्दाविना पाहिलं. मग तो शांतपणे म्हणाला, चल, शेवटचा एक चहा तरी सोबत घेऊ. मी होकार दिला. आम्ही एका छोट्याशा टपरीवर चहा घेत बसलो. ना कुठली प्रेमाची कबुली, ना मोठे मोठे संवाद, फक्त शांतता आणि आठवणी. चहा संपल्यावर त्याने खिशातून एक छोटंसं पाकिट काढलं. हे तुझ्यासाठी. मी उघडलं तर त्यात एक सुंदर पेन आणि एक छोटी चिठ्ठी होती. त्यावर लिहिलं होतं, काही माणसं आयुष्यात कायमची नसतात, पण त्यांची आठवण कायमची असते. माझे अश्रू पुन्हा अनावर झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नवीन शहरासाठी निघाले. ट्रेन सुटली. खिडकीतून बाहेर पाहताना स्टेशनवर उभा असलेला राहुल हळूहळू नजरेआड झाला. मी मन कठोर केलं. काही महिने उलटले. नवीन शहरात मी स्वतःला कामात झोकून दिलं. एके दिवशी माझ्या जुन्या शाखेतील मैत्रिणीचा फोन आला. तिचा आवाज घाबरलेला होता. शोभा, तुला एक गोष्ट सांगायची आहे. राहुल आणि आशाच्या आयुष्यात मोठा वाद सुरू आहे. माझ्या पायाखालची जमीन सरकली. काय झालं? मी थरथरत विचारलं. ती म्हणाली, आशाला राहुलच्या कपाटात तुझ्यासाठी लिहिलेली एक डायरी सापडली आहे. त्यात त्याने त्याच्या भावना शब्दात मांडल्या आहेत. आता घरात प्रचंड तणाव आहे. फोन ठेवताच माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मला वाटलं सगळं संपलं आहे, पण खरं वादळ तर आता सुरू होणार होतं. त्या डायरीत नेमकं काय लिहिलं होतं? आशा पुढे काय निर्णय घेणार होती? आणि राहुल त्या नात्याची जबाबदारी स्वीकारणार होता की सर्व काही गमावणार होता? या प्रश्नाची उत्तरं अजूनही काळाच्या पडद्याआड दडलेली होती. 2 दिवस मी प्रचंड अस्वस्थ होते. शेवटी मनाचा हिय्या करून मी आशाला फोन लावला. फोन बराच वेळ वाजत राहिला आणि शेवटी तिने तो उचलला. तिचा आवाज खूपच शांत होता, पण त्या शांततेत वेदना स्पष्ट जाणवत होती.
आई कशी आहेस तिने विचारलं. मी थोडा वेळ काहीच बोलू शकले नाही. मग धीर करून विचारलं, बाळा सगळं ठीक आहे ना? काही क्षण शांतता पसरली. त्यानंतर ती म्हणाली, आई खरं सांगायचं तर काहीच ठीक नाही. माझ्या छातीत धस्स झालं. नेमकं काय झालं? मी विचारलं. आशा म्हणाली, मला राहुलची एक डायरी सापडली. त्यात त्याने त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. काही गोष्टी वाचून मलासुद्धा धक्का बसला. मी काही बोलले नाही. माझ्या हातापायांना घाम फुटला होता. आशा पुढे म्हणाली, आई मला असं वाटतंय की राहुल काहीतरी मोठं मनात दडवून जगत होता, पण अजून त्याच्याशी शांतपणे बोलली नाही. फोन ठेवल्यानंतर माझं मन अधिकच बेचैन झालं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अचानक राहुलचा फोन आला. त्याचा आवाज खूपच थकलेला वाटत होता. शोभा मला एकदाच भेटशील का? शेवटची. मी काही क्षण विचार केला. शेवटी म्हणाले, ठीक आहे, पण फक्त बोलण्यासाठी. 2 दिवसांनी मी जुन्या शहरात गेले. आम्ही एका शांत बागेत भेटलो. राहुल पूर्वीसारखा दिसत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तो म्हणाला, आशाने डायरी वाचली आहे, पण त्या डायरीतील सगळं सत्य नाही. अनेक गोष्टी मी स्वतःच्या भावनांमध्ये लिहिल्या होत्या. त्या प्रत्यक्ष आयुष्यात घडलेल्या नव्हत्या. मी त्याच्याकडे शांतपणे पाहत राहिले. मग आता काय करणार? मी विचारलं. तो म्हणाला, मी आशाला सर्व काही प्रामाणिकपणे सांगणार आहे. तिचा विश्वास परत मिळवण्यासाठी कितीही वेळ लागला तरी मी प्रयत्न करेन. त्याचवेळी आमच्या मागून एक परिचित आवाज आला. त्याची गरज नाही राहुल, कारण मी सगळं ऐकलं आहे. आम्ही दोघांनी मागे वळून पाहिलं. समोर आशा उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर राग नव्हता. ती हळूहळू आमच्याजवळ आली. काही क्षण ती दोघांकडे पाहत राहिली आणि मग म्हणाली, मला तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट हवी आहे. आजपासून कोणतीही गोष्ट माझ्यापासून लपवू नका. सत्य कितीही कठीण असलं तरी मी ते स्वीकारू शकते, पण खोटेपणा नाही. तिच्या त्या शब्दांनी आम्ही दोघेही निशब्द झालो. त्या दिवसानंतर तिघांच्याही आयुष्यात एक नवं वळण आलं. विश्वास पुन्हा निर्माण होईल की नाती कायमची तुटतील याचा निर्णय आता पुढचे दिवसच घेणार होते. आशासमोर आल्यापासून राहुल आणि माझ्यातील प्रत्येक संवाद थांबला होता. मी माझ्या नवीन शहरात परत आले होते, पण मन अजूनही जुन्याच आठवणी तडकून पडलं होतं. दिवस कामात जात होता, पण रात्री मात्र राहुलचे शब्द सतत कामनात घुमत होते. एके दिवशी संध्याकाळी माझ्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. उद्या सकाळी 10 वाजता जुन्या तलावाजवळ भेट. तुझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खाली नाव होत नव्हतं. रात्रभर मला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी मी सुट्टी घेऊन त्या ठिकाणी पोहोचले. तलावाच्या काठावर उभा राहून राहुल उभा होता. त्याला पाहताच माझ्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. राहुल तू इथे? तू हलकसा असला. हा शोभा. शेवटचं सत्य सांगायचं आहे. त्याने खिशातून एक फाईल बाहेर काढली. मी आणि आशा काही महिन्यांपासून वेगळं राहतोय. आमच्यात बऱ्याच काळापासून मतभेद होते. तुझ्यामुळे नाही, आमच्या नात्यातील समस्या आधीपासूनच होत्या. मी काही क्षण शांत राहिले. मग मला हे आज का सांगतोयस? तो म्हणाला, कारण मी तुला खोट्या आशेवर कधीच ठेवू इच्छित नव्हतो, पण आता माझ्या मनातलं दडवून ठेवणं शक्य नाही. मी त्याच्याकडे पाहत राहिले. तलावावरून वाहणाऱ्या वाऱ्याने वातावरण अधिक शांत झालं होतं. आम्ही दोघे बराच वेळ जुन्या आठवणींमध्ये हरवून गेलो. अचानक राहुलचा फोन वाजला. फोन उचलताच त्याच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. काय? कुठे? मी लगेच येतो. त्याने फोन ठेवला आणि घाईघाईने म्हणाला, आशाचा अपघात झाला आहे. आम्ही दोघेही तातडीने हॉस्पिटलकडे निघालो. रस्ताभर कुणीही काही बोललं नाही. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की आशा धोक्याबाहेर आहे, पण तिला काही दिवस विश्रांतीची गरज आहे. राहुलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी शांतपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच क्षणी आशाने हळूच डोळे उघडले. तिने प्रथम राहुलकडे आणि मग माझ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं. ती मंद आवाजात म्हणाली, तुम्ही दोघे आलात म्हणजे अजूनही माणुसकी जिवंत आहे. तिच्या त्या एका वाक्याने खोलीत शांतता पसरली. पण त्याचवेळी डॉक्टरांनी राहुलला बाजूला बोलावलं आणि एक बंद लिफाफा त्याच्या हातात दिला. हा लिफाफा आशाने काही दिवसांपूर्वी आमच्याकडे ठेवला होता. तिने सांगितलं होतं की गरज पडली तरच राहुलला द्यावा. राहुलने तरतरत्या हातांनी तो लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं. पहिली ओळ वाचताच त्याचे डोळे विस्फारले आणि तो स्तब्ध झाला. त्या पत्रात असं एक सत्य लिहिलं होतं, ज्यामुळे राहुल, शोभा आणि आशा या तिघांचं आयुष्य एक कायमचं बदलणार होतं. राहुलच्या हातातलं पत्र थरथरत होतं. मी त्याच्या शेजारी उभी होते. त्याने हळूहळू पत्र उघडलं. आशाने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, राहुल, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं घडलं आहे. मला बऱ्याच दिवसांपासून जाणवत होतं की तू मनाने माझ्यापासून दूर गेला आहेस. तुझ्या डोळ्यात मी दुसऱ्या व्यक्तीची आठवण पाहिली आहे. सुरुवातीला मला खूप राग आला, पण नंतर मी स्वतःलाच एक प्रश्न विचारला, जबरदस्तीने टिकवलेलं नातं खरंच सुख देऊ शकतं का? राहुलच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. पत्रात पुढे लिहिलं होतं, मी तुझ्यावर आरोप करत नाही. माझ्याही आयुष्यात अनेक चुका झाल्या. काम, परदेशातील वास्तव्य आणि सततचं अंतर यामुळे आपण नवरा बायकोपेक्षा फक्त जबाबदाऱ्या पार पाडणारे 2 माणसं बनलो. जर तुझ्या आयुष्यात खरंच कोणीतरी तुला आनंद देत असेल तर स्वतःशी प्रामाणिक राहा. पण एकच विनंती आहे, कोणाचाही विश्वास तोडू नकोस. राहुलने पत्र मिटलं. तो खुर्चीवर बसला आणि दोन्ही हातांनी चेहरा झाकून रडू लागला. माझेही डोळे भरून आले. काही वेळाने डॉक्टरांनी सांगितलं की आशात आता धोक्याबाहेर आहे आणि तिला विश्रांतीची गरज आहे. मी राहुलकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, आता तिची काळजी घे.
तिला तुझी गरज आहे. राहुलने माझ्याकडे पाहिलं पण काही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या शहरात परत जाण्यासाठी बसस्थानकावर पोहोचले. बस सुटायला काही मिनिटे बाकी होती. अचानक माझा फोन वाजला. राहुलचा कॉल होता. शोभा, एकदा मागे बघ. मी मागे वळून पाहिलं. राहुल धावत माझ्याकडे येत होता. त्याच्या हातात एक छोटीशी डायरी होती. माझ्यासमोर येत तो म्हणाला, ही माझी नवीन डायरी आहे. यामध्ये तुझ्याबद्दल एकही शब्द नाही. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तो पुढे म्हणाला, कारण आजपासून मी भूतकाळ लिहिणं बंद केलं आहे. आता मला वर्तमान जगायचं आहे. त्याच्या शब्दांनी माझ्या मनात एक वेगळीच शांतता निर्माण झाली. मी हसत डायरी त्याच्याकडेच परत दिली. मी तुझ्याजवळ ठेव. आता ती अशासाठी भर. तिला तुझ्या प्रेमाची गरज आहे. राहुल काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला. मग त्याने मान हलवली. बस सुटली. खिडकीतून मी राहुलला शेवटचं पाहिलं. तो हसत होता पण त्याच्या डोळ्यात पाणी होतं. मला वाटतं हीच आपल्या नात्याची शेवटची भेट असेल. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. 3 महिन्यांनी माझ्या बँकेत एक नवीन अधिकारी रुजू होणार असल्याची माहिती आली. बातमी आली. सकाळी सर्व कर्मचारी स्वागतासाठी उभे होते. शाखा व्यवस्थापकांनी नवीन अधिकाऱ्याची ओळख करून दिली. मी समोर पाहिलं आणि क्षणभर माझा श्वासच थांबला. माझ्यासमोर उभा होता राहुल. त्याची बदली याच शाखेत झाली होती. त्याने माझ्याकडे पाहून फक्त एवढंच म्हटलं, शोभा, यावेळी मी तुझ्या आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी नाही तर एक चांगला सहकारी म्हणून आलो आहे. पण त्याच्या त्या शांत हास्यामागे अजूनही एक न सांगितलेलं रहस्य दडलं होतं, जे लवकरच दोघांच्याही आयुष्याला पुन्हा एक अनपेक्षित वळण देणार होतं. राहुलची बदली माझ्या शाखेत झाल्यापासून सुरुवातीचे काही दिवस आम्ही फक्त कामापुरतंच बोलत होतो. दोघांनाही भूतकाळाची जाणीव होती आणि त्या आठवणींना पुन्हा कोणाचंही आयुष्य विस्कटू नये याची काळजी आम्ही घेत होतो. राहुलमध्ये मात्र खूप बदल झाला होता. तो शांत झाला होता, कामात लक्ष देत होता आणि प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करत होता. एक दिवस दुपारी त्याने मला कॅन्टीनमध्ये चहासाठी बोलावलं. मी काही क्षण विचार केला आणि होकार दिला. चहा समोर आला तसं तो म्हणाला, शोभा, आज मी तुला शेवटच्यांदा एका गोष्टीसाठी भेटायला बोलावलं आहे. मी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. तो पुढे म्हणाला, आपल्या आयुष्यात जे घडलं ते बदलता येणार नाही. त्या आठवणी मी कधी विसरणार नाही. पण त्या आठवणींच्या आधारावर पुढचं आयुष्य जगणंही योग्य नाही. अशाशी मी सगळं प्रामाणिकपणे बोललो आहे. आम्ही दोघांनी आमचं नातं पुन्हा नव्याने उभं करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने मला माफ केलं आहे, पण तो विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी मला आयुष्यभर प्रयत्न करावे लागतील. त्याचे शब्द ऐकून माझ्या मनावरचं मोठं ओझं हलकं झालं. मी हसून म्हणाले, हा निर्णयच योग्य आहे राहुल. काही नाती आपल्याला आयुष्यभर सोबत करत नाहीत, पण ते आपल्याला आयुष्य कसं जगायचं हे नक्की शिकवून जातात. राहुलने मान हलवली. दुसऱ्याच आठवड्यात त्याची पुन्हाच दुसऱ्या शाखेत बदली झाली. जाण्यापूर्वी तो माझ्या टेबलाजवळ आला. त्याने माझ्यासमोर एक छोटंसं रोपटं ठेवलं आणि म्हणाला, हे रोपटं जप. याची काळजी घेतली तर ते मोठं होईल, अगदी माणसाच्या विश्वासासारखं. मी ते रोपटं स्वीकारलं. त्यानंतर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. कोणताही मोठा संवाद नाही, कोणतंही वचन नाही, फक्त एक शांत स्मित. काही महिन्यांनी आशाचा फोन आला. तिच्या आवाजात आनंद होता. आई, आम्ही दोघे पुन्हा एकत्र आनंदाने राहतोय. राहुल खूप बदलला आहे. मला तुझे आभार मानायचे होते. तू योग्य वेळी दूर जाण्याचा निर्णय घेतलास म्हणून आमचं घर पुन्हा उभं राहिलं. तिचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी मनापासून देवाचे आभार मानले. काळ पुढे सरकत गेला. मी माझ्या कामात आणि आयुष्यात रमले. कधीकधी खिडकीजवळ ठेवलेल्या त्या छोट्या रोपट्याकडे पाहिलं की राहुलची आठवण यायची. पण त्या आठवणीत आता वेदना नव्हती, फक्त एक शिकवण होती. म्हणजे प्रेम म्हणजे नेहमीच कोणाला मिळवणं नसतं. कधीकधी योग्य वेळी त्याग करणं हेच सर्वात मोठं प्रेम असतं. अशाच एका शांत संध्याकाळी मी माझ्या डायरीत शेवटची ओळ लिहिली. प्रत्येक अपूर्ण प्रेमकथेचा शेवट दुःखातच होतो असं नाही. काही कथा अपूर्ण राहूनही माणसाला पूर्ण जातात. त्या ओळी लिहून मी डायरी बंद केली. खिडकीबाहेर मावळणाऱ्या सूर्याला पाहिलं आणि आयुष्याच्या नव्या अध्यायाचं शांतपणे स्वागत केलं. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.